पुष्कराज हे असं एक रत्न आहे ना की हे रत्न सगळ्या लोकांना लाभ देतं. म्हणजे तुम्ही स्त्री असा, पुरुष असा, तुमचा कुठलाही व्यवसाय असू द्या, सगळ्या प्रकारच्या लोकांना या रत्नामुळे लाभ होतो. अपवाद फक्त 2-3 क्षेत्र आहेत, त्या क्षेत्रातल्या लोकांनी फक्त हे रत्न घालू नये. तर ते कोणते ते आपण पुढे बघूया. पण बाकी सामान्य क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सगळ्याच लोकांना हे रत्न लाभ देतं म्हणजे देतंच. आता तुम्ही म्हणाल की काय लाभ देतं हे रत्न आणि कुणी घालावं कुणी घालू नये, कसं घालावं, कशा प्रकारे घालावं, सगळ्या प्रश्नांची उत्तरं या एकाच व्हिडिओत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. मंडळी, मी सुरुवातीला जे वाक्य म्हटलं ना की पुष्कराज हे रत्न सगळ्यांना लाभ देतं, तर ते कसं काय बरं? तर पुष्कराज हे गुरुचं रत्न आहे आणि सगळ्या माणसांना आपल्या आयुष्यात गुरुकृपा हवी असते, बरोबर? आणि गुरुकृपा जेव्हा होते ना तेव्हा आपल्या आयुष्यातल्या ज्या प्रापंचिक समस्या आहेत त्या सुटतातच. आपल्याला काळजी करायची गरजच पडत नाही जेव्हा जेव्हा गुरुकृपा होते. म्हणून हे गुरुचं रत्न असल्यामुळे सगळेजण वापरू शकतात आणि सगळ्यांनाच त्याचा लाभ होतो. कारण गुरुकृपा नसेल ना तर तुमच्या आयुष्यामध्ये शिक्षण, विवाह, संतती, यश, आरोग्य, धर्म आणि परमार्थ यापैकी काहीही लाभत नाही. पण गुरुकृपा झाली तर या गोष्टी सहज लाभतात. आपण म्हणतो ना काही काही लोक काय लकी असतात राव, म्हणजे त्यांच्या आयुष्यात ना सगळ्या गोष्टी अगदी वेळच्या वेळी होतात, विना कटकट होतात, कुठल्याही विघ्नांशिवाय होतात. कुठल्याही ज्योतिषाकडे त्यांना जायची खरं तर कधी गरजच पडत नाही. असे लकीवाले जे लोक असतात ना त्यांच्यावर खरं तर गुरुकृपा असते. त्यांच्या कुंडलीमध्ये गुरुग्रह बलवान असतो किंवा त्यांची पूर्वजन्मीची साधना जी त्यांनी त्यांच्या गुरुच्या सांगण्यावरूनच केली असेल, नाही का? म्हणजेच काय, गुरुकृपा झाली तर आयुष्य सोपं होतं आणि आयुष्यातल्या अडचणी दूर होतात. आणि गुरुकृपेचा लाभ देणारच हे पुष्कराज रत्न आहे. आता हे रत्न तुम्ही वापरू लागले ना की वापरू लागल्यापासून काही महिन्यातच त्याचा शुभ फलदायी पडताळा येऊ लागतो. म्हणजे त्याचा अनुभव काही महिन्यातच येतो. यश अगदी चालून येऊ लागतं. प्रपंचातल्या ज्या काही कटकटी आहेत ना त्या कमी होत आहेत असं लक्षात येतं. मनातली अस्वस्थता, भीती किंवा मुखदुर्बळपणा कमी होऊ लागतो. आर्थिक परिस्थिती झपाट्याने सुधारू लागते. मंगल कार्य घडतात. खास करून ज्यांची लग्न जमत नाहीत त्यांना पुष्कराज वापरायला सांगितलं जातं बऱ्याचदा. मुलींना, ज्या मुलींचं लग्न जमत नाही त्यांना, कारण लग्न जमण्यासाठी गुरुबळाचीच गरज असते आणि जर तुमच्या पत्रिकेत गुरुबळ कमी असेल तर मात्र तुम्हाला पुष्कराज वापरायला सांगितलं जातं. एकंदरीत काय, तर तुम्ही पुष्कराज वापरू लागले की तुमच्या आजूबाजूची परिस्थिती सुधारते. एवढंच नाही तर ती अनुकूलसुद्धा होऊ लागते. म्हणजे आयुष्यात ना एक समतोलपणा येतो. आणि जर तुम्ही तापट असाल किंवा तामसीपणा तुमच्यामध्ये जास्त असेल तर हे पुष्कराज रत्न तुमचा तापटपणा कमी करेल, तुमचा तामसिकपणासुद्धा कमी करेल. तुमच्यामध्ये ना ज्ञानाची जिज्ञासा वाढू लागेल. अगदी साध्या भाषेत सांगायचं झालं तर थोडंसं शहाणपण येतं आपण म्हणू शकतो. शहाणपण म्हणतेय बरं का मी, शहाणपणा नाही. थोडंसं शहाणपण येतं, भारदस्तपणा येतो किंवा थोडासा व्यक्ती ना समजूतदार होतो असं आपण म्हणू शकतो. आणि खास करून तर जे ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये आहेत किंवा शिक्षक आहेत किंवा कन्सल्टिंगच्या क्षेत्रामध्ये आहेत किंवा जिथे ज्यांना बोलावं लागतंय, ज्ञान द्यावं लागतंय, नॉलेज शेअर करावं लागतं, अशा क्षेत्रामध्ये असणाऱ्या लोकांनी तर हे पुष्कराज रत्न नक्की वापरावं. त्याचा त्यांना लाभ होतो असं सांगितलंय. आणि बाकीच्यांनी जरी हे रत्न वापरलं ना तरी त्यांचं मन ताब्यात राहतं. मनावर नियंत्रण मिळवणं त्यांना या रत्नामुळे सोपं जातं. इतकंच नाही बरं का, तर ज्या व्यक्तींना ना कायम पोटदुखी किंवा यकृत विकार किंवा वातुळपणा ज्यांच्या अंगामध्ये खूप आहे किंवा आळस आहे, नाउमेद आहे, यशाची खात्री नसती, त्यांना स्वतःबद्दलच खात्री नसती, खरं तर अपचनाची समस्या आहे, असे आजार असणाऱ्यांसाठी हे रत्न नक्कीच लाभाचं ठरतं. मनावर सतत ताण असतो तुमच्या, तुम्हाला रात्री भीती वाटते किंवा तुम्ही दचकून जागे होता किंवा स्वतःबद्दल वेगवेगळ्या प्रकारचे न्यूनगंड आहेत तुम्हाला, तर अशा केसमध्ये सुद्धा हे पुष्कराज रत्न लाभ देतं. पण कोणी हे रत्न घालायचं नाही आहे, लक्ष देऊन ऐका. जे लोक सैन्यात आहेत किंवा पोलीस दलामध्ये आहेत अशा लोकांनी हे रत्न वापरू नये. का बरं? त्याचं कारण असं आहे की मुळात तुमच्यातला तापटपणा, तामसीपणा हे रत्न कमी करतं, बरोबर? तुमच्यामध्ये असणारा सात्विकपणा या रत्नामुळे वाढतो. आणि जे सैन्यात आहेत किंवा जे पोलिसात आहेत त्यांना कडकच राहावं लागतं. त्यांना समजूतदारपणा दाखवून चालत नाही. त्यांना राग दाखवावाच लागतो तरच शत्रू त्यांना घाबरणार आहे किंवा आरोपी त्यांना घाबरणार आहेत. म्हणून जे सैन्यात आहेत किंवा पोलीस खात्यात आहेत अशा लोकांनी हे रत्न वापरू नये, कारण त्यांच्या कर्तव्यात त्यामुळे अडथळा निर्माण होण्याची शक्यता असते. पण बाकी इतर सगळ्या क्षेत्रातले सगळे स्त्री पुरुष हे रत्न वापरू शकतात.
आता हे रत्न वापरायचं म्हणजे नक्की काय करायचं? खरं सांगू, महाग आहे. हो, आहे. सामान्य माणसाच्या बजेटच्या वरतीच आहे आणि त्यातून हे शुद्ध सोन्यातच बसवून घ्यावं लागतं. म्हणजे जर तुम्हाला पुष्कराजची अंगठी वापरायची असेल तर ती सोन्यातच बनवावी लागते. म्हणजे सोन्याच्या अंगठीतच पुष्कराज बसवावा लागतो. गुरुवारच्या दिवशी गुरुच्या होऱ्यात गुरुचा पुराणोक्त मंत्र 12 वेळा म्हणून उजव्या हाताच्या तर्जनीत म्हणजेच अंगठ्या शेजारचं बोट पूर्वेकडे तोंड करून हे रत्न धारण करावं. आणि जो मंत्र म्हणायचा आहे तो असा आहे: देवानांच ऋषीनांच गुरुकांचन सन्निभम बुद्धिभूतम त्रिलोकेशम तन्नमामि बृहस्पतीम. याचा अर्थ, देवांचा आणि ऋषींचा जो गुरु आहे, सुवर्णाप्रमाणे ज्याची कांती आहे, त्रैलोक्यात जो बुद्धिमान आहे, अशा बृहस्पतीला माझा नमस्कार असो. मंडळी, हे रत्न तुम्हाला घेणं शक्य असेल तर तुम्ही तज्ज्ञ ज्योतिषांच्या सल्ल्याने अवश्य धारण करावं. त्याचबरोबर आजची माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. सगळ्यात महत्त्वाचं, आणखीन कोणत्या रत्नाबद्दल जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.